नमस्कार मित्रमंडळींनो, तर सर्वांना शुभ सकाळच्या 6:30 वाजले ते आणि तर दिवस उगवून आलाय पण आभाळानं दिसत नाही. चूल पेटवून घेतली, पाणी ठेवले आता चुलीवर, पाणी तापते तोपर्यंत अंगण झाडून घेते स्वच्छ. ओटा झाडून घेतला आता पुढचं अंगण खराट्याने सगळं स्वच्छ झाडून घेते आणि मग शेण झालट करते. आज काय 2 जनावरांची शेण झालट आहे, बाकीचे 2 रेड्या विकून टाकल्या कारण की त्या भरपूर जनावरं होत होती आणि गुरं पण वैरण कमी पडत होते, त्याच्यामुळं 2 रेड्या विकून टाकल्या. आता फक्त एक गाई आणि एक म्हैस राहिली. तर चला अंगण झाडून घेते आणि मग शेण झालट. बघा आपल्या चिंचला नवीन पालवी किती छान असे फुटले, भरपूर तोर पण आलाय. हे बघा सगळा तवरच आलाय, सगळी फुलं लागली ती चिंचला आपल्या. चला तर आता अंगण सगळं स्वच्छ झाडून घेतले. इकडं गुरांचं पण झाडून झालं, आता शेण काढून ह्यांना वैरण टाकून घेते. त्याआधी शेणाला मका टाकते आणि मग वैरण टाकते. ह्यांना आता मका ठेवली, वैरण टाकून झाली. वगैरे झाले आता आणि पाणी दावून गुरं सावलीला बांधली. तिथं चिंचच्या आणि आंब्याच्या झाडाखाली बांधली ती. आणि इकडं गुरं पाणी दावून बांधताना मला इथं इलायचीचला एक घरटं दिसलंय चिमणीचं. आणि ह्यात बघा चिमणी आहे, तुम्हाला दिसते का नाही माहीत नाही, पण आता गेली उडून आत्ताच. आणि इथं घरटं केलं चिमणीनं. त्या घरट्यात असं सुंदर असं छान घरटं आहे. इथं घरटं केलं आणि त्याच्यावर ते छोटे छोटे पिल्ले असते ना, बघूया हाय ते का. हाय ती वाटतं, छोटीशी आहे ती पिल्ली. ती होस्तपर्यंत गुरं 15 वाजतापर्यंत इथं कपडे भिजत घातली होती आणि आता कपडे धुवून घेते. भरपूर कपडे येते, आज 3 बादल्या कपडेच येते. चला मग आता कपडे धुवायला घेते. कपडे धुवून झाले आता. जाता जाता इथं शेंगाच्या रानात आलं. इथं आमच्या चुलत जावाच्या रानात शेंगा लावल्या होत्या आणि तिथं आता आत्या उपटू लागायला आल्या त्या शेंगाला. तर चला आता त्यांना वेल उपटून देते. इकडं पोरी वेल उपटून तोडायचं चालू आहे. चला आता आम्ही पण उपटून घेतो. उपटून देऊन परत माळावर जायचं आपल्याला गवत काढायला. शेंगा भरपूर छान अशा आहेत, त्या भरपूर लागल्या त्या शेंगा आणि मोठ्या पण आहेत. त्या लिंबपसऱ्या असल्यामुळं चांगले शेंगा लागले ते. थोडंसं आत्याला वेल उपटून दिलं आणि आता आम्ही चाललोय माळावर. आता दुपारची 1 वाजली आहे. ऊन काय आज नाही, सगळं शिरवाळ पडल्यावानी झालं आहे. आज वातावरण वेगळंच आहे. चला जाऊया आता. ककडीचं फाउंडेशन काढायचं आहे जमलं तर, नाही तर केळी खुरपायचं आहे आपल्याला. चला जाऊया. तर काकडीचं फाउंडेशन काढा आलं. ताराची असं बांधलेलं आपण ओवून घेतलेलं सुतळीनं टोंगोसानं ते काढून घ्यायचं असं आणि जाळी रिकामी करायची. जाळी रिकामी करून परत ओढून घ्यायची जाळी. त्याआधी हे असं टोंगोस बांधलेलं आहे ते ओढून घेऊ कापून असं आहे ना चाकून.
म्हणजे पटापटा जाळी अशी खाली निसटते. जरा ताप पडणार आहे वडाला, कारण का लय गुंता झालेला आहे आणि वाऱ्याने पडले पिळू खाली पडते. ह्या बोधावरच त्या बोधावर गेले, त्यामुळं जास्त त्रास होणार आहे काढायला, पण काढावं तर लागणारच आहे. चला मग आता काढून घेऊ जेवढं होईल तेवढं. उन्हाळ्यात सुट्टी काय संपली आता आमची, रानातली कामं चालू झाली. आता रानं नीट करायची आणि बघायचं काय करायचं त्याच्यात. चला मग आता काढून घेऊया. जाळ्या रिकाम्या करून घेतले ते आता. चला आता जाळी ओढत नाही त्याच्यामुळे आता आम्ही निघालो आता माळावर, तिकडं केळीच्या रानामध्ये गवत काढायला. केळीच्या गवत काढायचं थोड्या वेळ, 2-3 गटोडे, आणि मग परत मग घरी जायचं. चला मग आता केळीतलं गवत काढायला जाऊया. तर आता 5 वाजले, ते गवत भरपूर काढले आता. इकडं 2 ह्याचं, आणि आता गवत गोळा करून जेवढं जातं तेवढं घेऊन जाणार आहे. बाकीच्याचा ढिगारा घालून ठेवणार आहे उद्या सकाळी गाडीवर न्यायला. आता गाडीवर नेलं कोण नाही, त्याच्यामुळं जेवढं जातं आहे तेवढंच घेऊन जाणार आहे आता आम्ही. चला आता तेवढं फातरून घेतलं आहे, त्याच्यावर गवत टाकू आणि गटोडे बांधून घरी जाऊया आता. आज जरा सकाळपासून ऊनच पडलं नाही, सगळं असं शिरवाळ्यावर नाही वातावरण आहे. आता हातपाय तोंड बघे धुलं, बाहेरची कामं आवरली सगळी, आणि इथं चहा ठेवले. जरा दूध नसल्यामुळं कोरा काळा चहा ठेवला. आता चहा पिऊन स्वयंपाकाला लागायचं. आता पीठ मळून घेतलं तर चांगलं, चूल पेटून घेते बाहेर, म्हणजे चूल पेट असतोपर्यंत पीठ चांगलं भिजते. मग चपाती लाटा घेऊया. आता पेटून घेतले आता स्वयंपाकाला. चला आता स्वयंपाक करून घेऊया. तिकडं भाजी करायला पाणी ठेवलं गरम झालं, आणि आता इकडं तवा ठेवते तापायला आणि चपात्या लाटून घेते पटपट शिजायला वांग्याची. आणि इकडं माझ्या चपात्या चालू त्या करायला. आणि आता दिवस मावळायला लागला. इथं मुलांचं चालू आहे बॅट बॉल खेळायला. इकडं बॅट बॉल खेळते ती मुलं सगळी, आणि इकडं स्वयंपाक चालू आहे आमचा करायला. बाहेर शांत असं वातावरण झाले, त्या शांत वातावरणामध्ये मुलं सगळे बॅट बॉल खेळते ते. राधाची बॅटिंग आहे, शंभू बॉलिंग करतोय. बाल्या तू कोण आहे? होय, आणि आता वर्ष करायला लागली, खेळायला लागली मुलांसोबत एखाद्या वेळेस. तुला यायचं काय बॉलिंग करायला? झाला आता, आणि सकाळी आता शेंगाला गेलत्या, तर ओले शेंगा आणले ते आता भाजायला चालू आहे. त्या शेंगा भाजून मग जेवण करायला बसूया आता.